त्यानंतर एक नजर टाकूयात इतरही महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। रेल्वे अपघात टाळण्यासाठी एसी लोकलसाठी प्रयत्न करणार, तर लोकलची गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळेतही बदल, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण, भाजप मंत्र्यांकडे मोठी जबाबदारी, मुख्यमंत्री फडणवीसांनी भाजप सरकारनं केलेल्या कामाची वाचून दाखवली यादी। येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 50% उमेदवारी महिलांना देणार, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शरद पवारांचं विधान। जयंत पाटलांकडून प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे संकेत, तर जयंत पाटलांनी केलेल्या मागणीवर पक्षातील प्रमुख सहकाऱ्यांसोबत चर्चा करणार, शरद पवारांचं भाष्य। ज्यांनी जो मार्ग निवडला त्यांना शुभेच्छा, सोडून गेल्यांवर मी टीका करत नाही, सुप्रिया सुळेंचा पक्ष सोडून गेल्यांवर मिश्किल टोला। विमानातून फिरणाऱ्या राजाला प्रजेचे हाल काय कळणार, वाड्या तांड्यावर जाऊन पहा, परिस्थिती समजेल, सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारच्या नेत्यांना टोला। ऑपरेशन सिंदूर सारख्या संवेदनशील विषयावर खुली चर्चा नको, शरद पवारांचं राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या पुस्तकात मत, तर 10 ते 20 लोकांना बोलावून स्पष्टीकरण द्यावं अशी भूमिका। मी प्रकाश महाजनांना ओळखतही नाही आणि त्यांची दखलही घेत नाही, त्यांना मारून 302 का अंगावर घेऊ, प्रकाश महाजन यांच्या आव्हानाला नारायण राणेंचं प्रत्युत्तर। नारायण राणेंविरोधात प्रकाश महाजन यांनी थोपटले दंड, तुम्ही सांगा त्या ठिकाणी येतो, महाजनांचं आव्हान, तर मी केवळ प्रमोद महाजन यांना ओळखतो, नितेश राणेंचा महाजनांना टोला। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या घाटावर अघोरी प्रकाराचा व्हिडिओ समोर, पोलिसांकडून अद्यापही कारवाई नाही, पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय, नागरिकांचा सवाल। आणि त्र्यंबकेश्वरहून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान, कुशावर्त जलकुंडात पादुकांचं स्नान, हजारो वारकरी निघाले विठुरायाच्या भेटीला।